Requesting Shri Mahesh Konadkar bhai to please present the Man of the Match award, a cap, a bag, and also a trophy to Mahadev Harmalkar for his brilliant batting and bowling performance. 1 over, no maidens, 2 runs, 2 wickets, and also 22 runs in 7 deliveries. Finishing the game pretty quickly with just 1.3 overs against the Manoj 11, Kalmat Kankavli, Bhumika 11, Kanka. Thank you very much. Thank you, Shri Mahesh Konadkar bhai. And moving to this particular game, as Tuvi cricketers Savivaram have won the toss and they have decided to bowl first against the Sai Parra cricketers. Will be change in voice at the start of the innings. Will be Savivaram Shirodkar with you in the com box. येस डीजे थँक्यू. चला मैदानात या ठिकाणी दुसऱ्या मॅचला सुरुवात होत आहे. तुम्ही क्रिकेटर्स सवय वेरेम क्रिकेट टीम टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय. साई बर्रा क्रिकेटर्स ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. विनंती आहे साई बर्रा क्रिकेटर्स आपल्या 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. पहिला सामना काहीसा कमी धावसंख्येचा आपण अनुभवला. गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय पहिल्या सामन्यात. श्री भूमिका 11 काणका क्रिकेट टीम प्रज्योत, त्यानंतर महादेव देखील ऑलराऊंडर परफॉर्मन्स, बॅटिंगमध्ये देखील तगडी फलंदाजी, आणि शेवटच्या षटकात हर्ष क्रिश शेवटच्या षटकात विकेट हॅट्रिक. 4 विकेट त्याने आपल्या टीममध्ये गोलंदाजीमध्ये मिळवल्यात. स्ट्राईक वरती रितेश, दुसऱ्या बाजूने मंथन नॉन स्ट्राईक एंडवरती. यावेळी पहिला चेंडू निश्चितच व्हाईट बॉलचा सिग्नल आल्या पंचांकडनं. अवांतर धावेनिशी आता मात्र धावफलकाची सुरुवात झाली मैदानात. श्री गणेश झालाय. अंबर या ठिकाणी पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, शॉट थर्ड मॅनला. ओ अलगा झेलचा प्रयत्न, परंतु इथे थोडीशी मिसफील्ड. झेल सुटला गेलाय आणि मैदानात जीवनदान अर्थातच गॅबी याला जीवनदान मिळालंय. गोलंदाजाने कामगिरी जरूर केली होती, परंतु साथ द्यायची होती फिल्डरला. झेल सुटला गेला. सिंगल कंप्लीट. बॅटच्या सहाय्याने पहिली धाव धावफलकावरती. गॅबीने सुरुवात केली आहे धावफलकाची. बिनबाद 2 धावा धावफलकावरती. आणि या सामन्यासाठी गुणलेखन कक्षामध्ये गौरव चंद्रजी देखील आमच्या समोर जोडले गेलेत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू मिडा आपला. झेलसाठी संधी. डाईव्ह लावली फिल्डरने, परंतु बॅकअप अगदी ठीकठाक लॉंग बाउंड्री लाईनवरनं. परत एकदा सिंगल आणि गॅबी याच्या बरोबरीने मंथन हा देखील आपल्या वैयक्तिक खात्याची सुरुवात करतोय. 5 षटकांची लढत. प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ जरूर आहे. तुम्ही क्रिकेटर सावई वेरेम, तुम्हाला योग्य टोटल मैदानात बनवावी लागेल. सातत्याने धावफलक चालवावा लागेल. यावेळी गॅबीच्या बॅटमधनं परत एकदा फटका फसलाय. मिडॉनचा फिल्डर झेल खाली. इथे मात्र चूक केली जाणार नाहीये. एक जीवनदान जरूर दिलं होतं गॅबीला, परंतु इथे मात्र अलगद झेल पकडलाय. पहिला धक्का साई पर्रा क्रिकेटर्स. गॅबी झेलबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर.
फलकावरती 3 धावा, 1 गडी बाद. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये आपण बघतोय अंबर याच्याकडनं. अप्रतिम चेंडू. यावेळी परत एकदा पंचाकडनं व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट लाईनवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अंबर याच्याकडनं होतोय. अवांतर चेंडू. धावफलक आता मात्र बदलला गेलाय. परत एकदा धावफलकावरती 4 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ हा मैदानात सुरू असताना आपण पाहतोय. यावेळी परत एकदा फटका फसलाय. विकेट किपर झेल खाली. अजून एका विकेटचा पतंग झालाय मैदानात. पॉल हा फलंदाज आल्या मैदानात पहिल्याच बॉलवरती मोठा फटक्याचा प्रयत्न, परंतु बॅटची टॉपेज. एक मिस टायमिंग फटका आणि विकेट किपर झेलात रूपांतर करतोय. दुसरा गडी बाद. धावफलकावरती 4 धावा. न्यू बॅटर P2 मैदानाच्या आतमध्ये जातोय. 2 गडी बाद. धावफलकावरती 4 धावा. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये करून दिली आहे अंबर हा गोलंदाजी मार्गवरती P2 याच्यासाठी. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. कव्हरला बॅकअप थोडासा उशिरा आलाय, त्यामुळे फिल्डरने फेकी करण्यापासून स्वतःला रोखलंय. निर्धाव चेंडूची नोंद झाली धावफलकावरती. फिल्डरने अप्रतिमरित्या चेंडूला गॅदर केलं होतं, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी फेकी करण्यापासून रोखलं. एक निर्धाव चेंडू आणि P2 याच्यासाठी परत एकदा अंबर बॉलिंग मार्गवरती. यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेगला अगदी पंचाच्या बाजूने अलगद झेल होता. झेल सुटला गेलाय आणि मैदानात P2 या फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय. एक सिंगल कंप्लीट झेल सुटल्यानंतर मैदानात पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या सुरुवातीस अप्रतिम गोलंदाजी मैदानात. 2 गडी बाद झालेत आणि धावफलकावरती 5 धावा. बॉलिंग मार्गवरती दुसरा षटक योगीराज बॉलिंग मार्गवरती. मैदानात पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन डीप बाउंड्री लाईनला तैनात केलं गेलं. राईट हँडेड बॅटर्ससाठी एक डीप स्क्वेअर लेग, ऑन साईड लेग मिड विकेट, ऑन साईड लेग लॉंग ऑन, ऑफ साईडला वाईडिश लॉंग अप लेग फिल्डर आणि जवळपास अल्टी पल्टीसाठी डीप कव्हर पॉईंटला एक प्रोटेक्शन हे या षटकादरम्यान तैनात केलं गेलंय. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अगदी व्हाईट लाईनवरती खेळण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाकडनं होताना आपण पाहतोय आणि सुरुवातीचा पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळला गेलाय. दुसरं षटक. पहिल्या षटकात काहीशा कमी धावा. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी स्ट्राईक वरती परत एकदा P2 असणार आहे मैदानात. यावेळी फटका फसलाय. गोलंदाज मोठं अंतर कापत चेंडू खाली गेला होता. झेल सुटला गेलाय आणि ते सिंगल कंप्लीट. P2 याला अजून एक जीवनदान दिले गेले मैदानात. झेल थोडंसं कठीण होता, परंतु गोलंदाजांनी खूप चांगले प्रयत्न केलेत. एक सिंगल परत एकदा धावफलक परावर्तित. 6 धावांवरती या अगोदरची लढत खूप कमी धावांची झाली. 5 षटकात फक्त 29 धावा करायच्या होत्या आणि अगदी सहजरित्या सामन्यात बाजी मारली श्री भूमिका 11 कानका क्रिकेट टीम. मैदानात दुसरी लढत या दुसऱ्या ग्रुपमधली दुसरी मॅच. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न. ऑन साईडला अगदी कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु अजून एका निर्धाव चेंडूची नोंद झाली धावफलकावरती. सुरुवातीच्या षटकापासून गोलंदाजाचा दबदबा आणि परत एकदा या षटकात देखील तो गोलंदाजांचा बोलबाला कायम राहिलाय. तुम्ही क्रिकेटर्स सावय वेरेम क्रिकेट टीम मैदानात. यावेळी परत एकदा हलकीशी बॅटची गट. विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचलाय. बॅकअप दिला जाईल. फक्त एका धावेवरती समाधान. इनिंगचा विचार करता मैदानात आलेले आतापर्यंत फलंदाज जे मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु समोरनं गोलंदाजी अचूक टप्प्यावरची, सिक्क्यावरची आणि नियंत्रित गोलंदाजी होते आहे.
त्यामुळे फलंदाज नांगी टाकतायत हे मोठे फटके खेळत असताना 2 गडी बाद आणि धावफलक स्थिरावलाय 7 धावांवरती. यावेळी परत एकदा ओव्हरपिच बॉल ऑन साईडला जमनी लगेचच्या सहाय्याने खेळलाय. डीप स्क्वेअर लेग वरनं फिल्डर बॅकअपसाठी येईल. परत एकदा दोन्ही बॅटरच्या दरम्यान या ठिकाणी फक्त एकेरी धाव पूर्ण होईल. सलामीला आलेल्या दोन्ही फलंदाज या ठिकाणी स्वस्तात बाद झाले, ज्यामध्ये गॅबी आणि त्याच्याबरोबर साथ देणारा मंथन अजूनही मैदानात. वनडाऊनचा बॅटर पॉल देखील स्वस्तात बाद झाला आणि मैदानात पिटू. यावेळी ओव्हरपिच बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा जरूर या ठिकाणी होता. लॉंग ऑफला खेळून काढलाय आणि डीप लॉंग ऑफ वरनं परत एकदा बॅकअप. अजून एक सिंगल निश्चित धावफलक परावर्तित 9 धावा. मैदानात दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 गडी बाद आणि धावफलकावरती 9 धावा. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी दूरवरनं प्रमोद बॉलिंग मार्गवरती सज्ज होतोय. मैदानात सुरुवातीच्या 2 षटकात खूप कमी धावा, प्रति षटकामागे 4.50 ची धावगती, सरासरी राखत 9 धावा धावफलकावरती. 2 खांदे खेळाडू डगआउटचे शिकार बनलेत, परंतु मैदानात या 2 फलंदाजांना छोटे का होईना पार्टनरशिप बनवावी लागेल. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफ रिचन मध्ये सीमारक्षक अगदी हातामध्ये झेल विसावलाय. मैदानात तिसरा धक्का साई पररा क्रिकेटर्स टीमला बसलाय. 3 गडी बाद आणि धावफलकावरती 9 धावा. यावेळी साईराज देखील मैदानात आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न. पंचांकडनं अवांतर धावेचा इशारा. अवांतर धावेनिशी अतिरिक्त धावेनिशी धावफलक आता मात्र वधारतोय. डबल फिगर मध्ये दुहेरी आकड्यात परावर्तित झालाय. जवळपास 3 गडी बाद आणि धावफलकावरती 10 धावा. यावेळी मैदानात परत एकदा अपील उचलून धरली गेली आहे आणि इथे मात्र पंचांकडनं बाद असल्याची घोषणा. बॅटची कट, विकेट किपरचा स्पर्श आणि चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये जाऊन विसावला. जवळपास 4था धक्का बसलाय. 4 गडी बाद आणि धावफलकावरती 10 धावा. एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. निश्चितच अजून एक निर्धाव चेंडूची नोंद झाली धावफलकावरती. सुरुवातीच्या पहिल्या षटकात 5 धावा आणि 2 विकेट. दुसरं षटक फक्त 4 धावा खर्च होणार आणि तिसरं षटक आतापर्यंत एकच धाव या षटकात व्हाईट बॉलच्या रूपात खर्च झाली आहे. ओव्हरपिच बॉल परत एकदा जमनी लगेचच्या सहाय्याने खेळला. स्क्वेअर लेगचा फिल्डर अगदी चेंडूला बॅकअप देईल. सिंगल कंप्लीट. परत एकदा या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. धावफलक परत एकदा या ठिकाणी स्थिरावला गेलाय 11 धावांवरती.
यावेळी परत एकदा कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हरवरनं फिल्डर बॅकअपसाठी आलेत. एकच धाव, सिंगल. मोठ्या फटक्यापासून रोखलं गेलं मैदानात साई पररा क्रिकेटर्स. सिंगल कंप्लीट. मैदानात तिसऱ्या षटकातील नेमका अंतिम चेंडू बाकी आणि धावफलक 12 धावांवरती. जवळपास 4 गडी बाद, 12 धावा. आपल्या षटकातील अंतिम चेंडू. टप्प्याचा बॉल. परत एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅटचं घेतलेलं चुंबन आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावलेला चेंडू. जवळपास 5व्या विकेटचा पतंग. निम्मा संघ डगआउटच्या दिशेने माघारी परतलाय. साई पररा क्रिकेटर्स 5 गडी बाद आणि धावफलकावरती 12 धावा. मैदानात 3 ओव्हरचा खेळ समाप्त. उर्वरित 2 षटक, 12 चेंडू बाकी आणि तुम्हाला मैदानात एक मोठा धावफलक उभारणं गरजेचं होतं. 5 खेळाडू माघारी परतलेत, परंतु मैदानात पार्टनरशिप करत असताना उरलेल्या 12 चेंडूमध्ये बघूया किती धाव बनवल्या जातील. यस, 5 गडी बाद. धावफलकावरती 12 धावा. बॉलिंग मार्गवरती चौथं षटक. तनिष बॉलिंग मार्गवरती सज्ज होतो चौथ्या षटकादरम्यान. न्यू बॅटर सचिन नॉन स्ट्राईक वरती. अगदी ब्लॉक मध्ये खेळवल्या. फॉलोथ्रो मध्ये चेंडूला बॅकअप दिलाय. एक निर्धाव चेंडूची नोंद झाली. सध्याच्या घडीला गोलंदाजाचा बोलबारा राहिलाय. पहिला सामना बघितला, अचूक गोलंदाजी. जवळपास प्रत्येक गोलंदाजांनी काय चमक कामगिरी केली आहे. या सामन्यात देखील गोलंदाजांचा दबदबा. यावेळी ओव्हरपिच बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने खेचून मारलाय. अगदी लॉंग ऑनच्या हातामध्ये झेल विसावलाय. 6वा धक्का साई पररा क्रिकेटर्स टीमला बसलाय. 6 गडी बाद. धावफलकावरती 12 धावा. धावफलकावरती 12 धावा. विकेटचे पडझड अजूनही सुरू आहे साई पररा क्रिकेटर्स टीमसाठी. अगदी ब्लॉक मध्ये चेळवलाय खेळू. या ठिकाणी अप्रतिम डिलेव्हरी. या चौथ्या षटकात तनिष याच्या गोलंदाजीच्या दरम्यान अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडूनिशी परत एकदा स्थिरवलेला धावफलक. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. डाऊन द ग्राउंड फटका. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूला बॅकअप देईल. सिंगल कंप्लीट. कौशिक मैदानात आपल्या वैयक्तिक धावांची सुरुवात करतोय आणि काही वेळानंतर बदललेले धावफलक 13 धावांवरती. आतापर्यंत तनिष या षटकात 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय. एक प्राइज विकेट त्याने या षटकात मिळवली आहे. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल. परत एकदा फटका फसलाय. लॉंग ऑफचा फिल्डर मोठं अंतर कापत चेंडूवरती मिड ऑफ पर्यंत पोहोचला होता. अगदी अलगद विसावला असता चेंडू, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी कलेक्शन चुकीचं झालंय. सुटलेला झेल आणि परावर्तित झालेला धावफलक आपण पाहतोय. 14 धावा. ब्लॉकमध्ये चेंडू. कव्हरचा फिल्डर ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू वळण घेतोय. त्यानंतर सिंगल परत एकदा. या ठिकाणी कंप्लीट सिंगल निश्चित. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. मैदानात चौथं षटक समाप्त आणि धावफलकावरती 6 गडी बाद. 15 धावा धावफलकावरती. खूप कमी धावा धावफलकावरती झाल्यात. सामन्याची टॉस या ठिकाणी तुवी क्रिकेटर्स सावे वेरेम क्रिकेट टीमने जिंकली होती. मैदानात बॉलिंगचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या बाजूने साई पररा क्रिकेटर्स मैदानासाठी बॅटिंगसाठी आला होता आणि पहिल्या षटकापासून जी विकेटची पडझड झाली ती विकेटची पडझड अजूनही सुरू आहे मैदानात. जवळपास 6 तगडे खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. 6 गडी बाद आणि धावफलकावरती झाल्यात 15 धावा. शेवटचं षटक, अंतिम षटक तुवी क्रिकेटर्स टीमसाठी. सनिकेत बॉलिंग मार्गवरती.
आकुट टप्प्याचा चेंडू अगदी रिलीज करताना चेंडूला वळवलाय, कमी गतीचा चेंडू खेळवलाय, टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू आणि फलंदाज बीट झाला. अंतिम षटकाची सुरुवात देखील अप्रतिम चेंडूने केली आहे, निर्धाव चेंडूने केली आहे. कौशिक स्ट्रायकिंगच्या दिशेने यावेळी अगदी वेगवान बॅटचा फ्लो, बॅटला चेंडू कनेक्ट झाला असता तर लांब लचक फटका झाला असता, परंतु इथे अजून एक चेंडू निर्धाव खेळवला गेलाय. धावफलकावरती परत एकदा स्थिरावलेला धावफलक. काहीसा संघर्ष, चॅलेंज मैदानाच्या आतमध्ये बॅटरना करावं लागते पराग क्रिकेटर टीमसाठी. यावेळी कमी गतीचा चेंडू परत एकदा सन्मान दिलाय. शॉर्ट कव्हर पॉईंटचा फिल्डर बॅकअपसाठी येईल. चेंडूची फेकी केली जाईल. सिंगल कंप्लीट. 16 धावांवरती धावफलक. 6 गडी बाद, 16 धावा. अंतिम षटक. अंतिम षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी. ओव्हरपिच बॉल परत एकदा बिग हिट. मध्ये जाताना आपण पाहतोय अंतिम षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळणं बाकी. यावेळी परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कमी गतीचा हाताळलाय. अजून एक निर्धाव चेंडू आणि आता मात्र इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू बाकी. काय अप्रतिम गोलंदाजी मैदानात तुवी क्रिकेटर्स सावई वेरे क्रिकेट टीम. जवळपास 7 गडी बाद, 15 धावा धावफलकावर. 16 धावा धावफलकावरती. यावेळी सुरेख फटका स्क्वेअर लेगला. झेलसाठी प्रयत्न, परंतु नेमक्या शेवटच्या बॉलवरती झेल सुटल्यानंतर मिळालेला षटकार आणि षटकारानेशी 22 धावा धावफलकावरती. मैदानात पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावरती 7 गडी बाद, 22 धावा. मैदानात पॉवर प्लेची सुरुवात केली होती अंबरने आणि पहिल्या षटकात 5 धावा देऊन 2 विकेट. दुसरं षटक योगीराज फक्त 4 धावा. तिसऱ्या षटकात प्रमोद 3 धावा आणि 3 विकेट मिळवल्या होत्या आणि चौथ्या षटकात तनिष 3 धावा 1 विकेट. शेवटचं षटक संकेत पहिल्या 5 बॉल सनिकेत पहिल्या 5 बॉलवरती अप्रतिम गोलंदाजी, परंतु नेमक्या शेवटच्या बॉलवरती षटकार खर्च केला. 7 धावा देऊन 1 विकेट. हे गोलंदाजीचं विश्लेषण आणि फलंदाजीमध्ये सगळ्या फलंदाजांनी सिंगल डिजिट धावा बनवल्या. 7 गडी बाद, 22 धावा धावफलकावरती. मैदानात 23 धावात 23 धावांचं टार्गेट आणि बघूया या 23 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल. 30 चेंडू आणि परत एकदा 23 धावा. कमी धावसंख्येचा सामना आणि मैदानात परत एकदा धावांचा पाठलाग करताना बदलता आवाज ऐकणार आहोत श्याम कलंगुटकर कमेंट्री बॉक्समध्ये.
only 22 for the loss of 7 wickets in their 5 overs. Top class bowling performance started with Amber and then Pramod, Tanish and Saniket doing the job. All in readiness for this run chase. 23 runs required to win. Rishikesh along with Saniket Palkar in the middle. And with the ball, Sairaj Mandrekar. Requesting the captain of Bhumika 11, Karnika, please be ready. This time down the leg side. That will be wide. Straight into the hands of the wicketkeeper. Ritesh Sholkar couldn't quite do much. The batting order of Saipurra cricketers. Only Sunil could get a maximum. Apart from that, nobody went on to get any boundaries. That's pulled away. And pulled away fiercely for a boundary. Gets off the mark with the 4. Score moves on to 5. In case if you have joined just now, then this is Kenir Boy Champ 2026. Second night. Yesterday it was Shettiya Group Koregaon reaching the semi-finals. Winner to take home rupees 3 lakh 98, 94 in fact. Full delivery, driven for a boundary. Back-to-back boundaries for Rishikesh. Score moves on to 9. I talked about that winner's prize rupees 3 lakh 94 rupees, which has been sponsored by Pawan Morje, ex-Sarpanch Village Panchayat Morjim. Runners up getting rupees 1 lakh 50. 28 again trying to heave it on the onside, missing out this time. 1 lakh 50, 28. And also the semi-finalist awards sponsored by the Sarpanch of Village Panchayat Morjim, Shri Vilas Morje, and the Chetak as the player of the series, again sponsored by Shri Vilas Morje, Sarpanch Village Panchayat Morjim. That's big. Picked the length early, and that's gone for a boundary. Third boundary of the over. Score moves on to 13, requiring 10 more runs to win. Previous game we saw a very brisk start. This game also very quickly finished. Bowlers dominating in both the games. Previously it was Mahadev and Krish cleaning the tail. That's gone through just wide of the keeper, down to the fielder at short fine. Dot delivery. All these games live on YouTube through tenniscricket.in, the second name of quality. Slow delivery. Pulled away. Some work to do for the fielder. Does well, Manthan. Covers a bit of a ground and will be just 1. Single will mark the end of the first over. 14 without loss. 14 without loss after 1, requiring 9 more runs to win. 2 cricketers, Saveram. Change in bowling. It will be Sunil. Got some variation. Sunil. Can he try and just evade this target or prolong this win of 2 cricketers? Saveram. Rishikesh back on strike.
Full delivery. And that has been swept. Down to the field at backward point. Come back for the second. Excellent running by these two. 2 more runs added. Score moves on to 16, requiring 7. That's big. And that will be 6 to level the score. 22 without loss. Just requiring 1 more run to win. Nick put down. That was very low. Requesting the captain of Bhumika 11 Karnka. Please come quickly for toss. Bhumika 11 Karnka. Requesting the captain. Please come quickly for toss. Nicely played, tucked away, and that will be it. Victory for two-way cricketers. Saveram, convincing victory. Complete domination started with the bowlers. And then Rishikesh single-handedly got the runs. 22, what he could get. And in the end, it will be man of the match in this game is Pramod for his 3 wickets. 1 over, no maidens, 3 runs, 3 wickets. Pramod will get the man of the match award at the presentation podium. Man of the match award to be presented shortly at the presentation podium. Pramod is the man of the match in this game for his 3 wickets. 1 over,